बाळांनो, वर्ड प्रॉब्लेम मधली गणित अतिशय व्यवस्थित समजावून सांगतो बघा. सॉल्व्ड एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस सेट 2.6 पेज नंबर 50. पुस्तक पान नंबर 50 वर एक गणित दिलेलं आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल बघा. देर इज अ रेक्टँग्युलर ओनियन स्टोर हाऊस इन द फार्म ऑफ मिस्टर कोण दिलंय, रत्नाकर राव ॲट तिवसा. तिवसा गावात एक रत्नाकर राव नावाची एक व्यक्ती राहते आणि त्याचं कांद्याचं एक स्टोर हाऊस आहे. द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर बेस इज मोर दॅन इट्स ब्रेथ बाय 7 मीटर अँड डायगोनल इज मोर दॅन लेंथ बाय 1 मीटर. फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द स्टोर हाऊस. बघा, अतिशय व्यवस्थित गणित सांगतो. त्यांनी काय केलेलं आहे, स्टोर हाऊस म्हणजे या पद्धतीनं त्याचे घर आहे आणि ह्या जाळीमध्ये किंवा घरामध्ये त्यानं कांदा साठवलेला आहे. आपण जसं घरात बसतो त्या पद्धतीनं. मग ह्यात जर कांदा ठेवायचा असेल तर ह्या स्टोर हाऊसचं लांबी रुंदी दिलेली आहे आणि डायगोनल दिलेलं आहे. तर त्याचं मेजरमेंट कसं दिलंय बा, लांबी रुंदीपेक्षा द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर बेस इज मोर दॅन इट्स ब्रेथ बाय 7. रुंदी जर आपण ब्रेथ जर x घेतला तर लांबी 7 न जास्त आहे म्हणजे x + 7 येणार. अँड डायगोनल इज मोर दॅन लेंथ बाय 1 मीटर. जो डायगोनल, आता डायगोनल इथं कसं काढायचं सांगतो. जी जमिनीचा जो भाग दिलेला आहे, आता जमिनीचा भाग कोणता आहे बघा. आता जमिनीचा भाग हा म्हणजे इथं नाव देऊया A, B, C आणि D. मध्ये आपल्याला ब्रेथ दिल्या. जर समजा ब्रेथ x घेतला तर लेंथ किती येणार, 7 ने जास्त. आणि जो डायगोनल आहे, जमिनीचा डायगोनल दिलाय बघा. जमिनीचा डायगोनल थोडा तिरका झालाय पण तो जमिनीचा जो डायगोनल दिलाय तो लेंथ पेक्षा 1 ने जास्त म्हणजे x + 8 असणार आहे. आणि पायथागोरसने हे गणित सोडवायचं, कारण चारी कोपरे जे असतात ते 90चे असतात आणि एक ट्रायंगल तयार होतोय BCD. हा एक ट्रायंगल तयार झाला आणि तिथं जर पायथागोरस घेतला तर आपल्याला तिथं x ची किंमत मिळून जाईल. x ची किंमत काढल्यानंतर आपल्याला ब्रेथ मिळेल, लेंथ मिळेल आणि लेंथ ऑफ डायगोनल तिन्ही पार्ट मिळतील बाळांनो. बघा, लेट ब्रेथ ऑफ द स्टोर हाऊस BX. ब्रेथ किती घेतला, x घेतला. अँड लेंथ ऑफ द स्टोर हाऊस इज 7 ने जास्त x + 7 मीटर. x + 7. आपल्या घरात बसल्यानंतर समोरासमोरील कोपरं जर जोडलं तर त्याला डायगोनल म्हणायचं. मग हे समोरासमोर कोपऱ्यात जोडल्यानंतर त्याला डायगोनल म्हणायचं. अँड डायगोनल ऑफ द स्टोर हाऊस इज इक्वल टू लांबीपेक्षा 1 ने जास्त म्हणजे x + 7 + 1 मीन्स x + 8 मीटर. बाय पायथागोरस थेरम डायगोनलचा वर्ग बरोबर लेंथचा वर्ग प्लस ब्रेथचा वर्ग. आता ब्रेथ, आता इथून पुढं मी गणित सोडवून देतो, व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. कॅल्क्युलेशन लक्ष ठेवा बाळांनो. x² प्लस a + b ब्रॅकेट स्क्वेअर किंवा कंसाचा वर्ग दिलेला आहे, कंस गुणिले कंस बरोबर
एक्स प्लस 8, तिथं पण कंसाचा वर्ग आहे, एक्स प्लस 8. आता हे गणित आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ह्या पद्धतीनं जरी इथं आपण वर्ग 2 कंस सोडवलं तरी चालेल. समजा ते नाही आठवणीत आलं, काही विद्यार्थ्यांना तो पॉईंट लवकर आठवणीत येत नाही, त्यावेळेला सरळ त्या विद्यार्थ्यांनी 2 कंस मांडायचं आणि गुणाकार करायचा. एक्स स्क्वेअर प्लस, आता 2 कंसांचा गुणाकार आहे, एक्स न पूर्ण कंसाला गुणायचं, एक्स प्लस 7, पुन्हा 7 न पुन्हा कंसाला गुणायचं, एक्स न पूर्ण कंसाला गुणा, 8 न गुणा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 7x आणि 7 गुणिले 7 7 49. काही विद्यार्थी इथं बेरीज करून 14 लिहितात. 14 लिहिलं तर तुम्हाला फॅक्टर मिळत नाहीत, गणित चुकल्यानंतर गणित सुटत नाही. एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 8x आणि 88 64. 2x स्क्वेअर 2x स्क्वेअर इथं किती आलं, 14x प्लस 49 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 16, या दोघांची बेरीज केली प्लस 64. आता त्या तिघांना पक्षांतर करून अलीकडे आणूया बाळांनो. 2x स्क्वेअर प्लस, नाही याला एक्स स्क्वेअरला जवळ आणलं, एक्स स्क्वेअरचे टर्म लाईक टर्म आहेत जवळ घेतली, प्लस 14x मायनस 16x प्लस 49 मायनस 64 इज इक्वल टू 0. सर्व टर्म आहेत का? 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. गडबडीने एखादा टर्म राहतो बाळांनो. 2x स्क्वेअर मधून 1x स्क्वेअर गेला, 1x स्क्वेअर मायनस 16 मधून 14 गेला मायनस 2x, 64 मधून 49 गेला वजा. आता ही वजा बाकी बघा, 64 49 5 हातच्याला 1 15 बरोबर 0. वजाबाकी करताना गडबडीने 9 मधून 4 वजा करणार 5 आणि 6 मधून 4 वजा केलं 2, म्हणजे डायरेक्ट वजाबाकी करायची नाही बाळांनो. आता इथं फॅक्टर पाडायचे आहेत. वजा 15चं फॅक्टर पाडा बाळांनो. बघा अगदी साध्या पद्धतीनं सांगतोय. इथं 1 आहे, 15 1 15, 15चं फॅक्टर, जेणेकरून इथं प्राईम नंबर आला पाहिजे, कंपोजिट नंबर चालत नाही. 3 5 15 5 1 5 1 1 1. आता पलीकडं गुणाकारानं 2 ग्रुप तयार करा की त्या 2 ग्रुपची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला 2 आली पाहिजे. बघा हे 5 एका बाजूला घेतो आणि हे 3 एका बाजूला घेतो. 5 1 5 आणि 3, 5तनं 3 गेलं 2 मिळू शकतं. मग आता मिडल टर्मचं चिन्ह मोठ्या संख्येला द्या. वजा वजांचा गुणाकार अधिक मिडल टर्म. 5 मधून 3 गेलं वजा 2. मग वजा 2च्या ऐवजी वजा 5 आणि अधिक 3 घ्यायचंय. मग पहिला टर्म लिहिला, त्या दोघांपैकी पहिल्यांदा कुणालाही घेतलं तरी चालेल आणि वजा 5x. याच्या ऐवजी या 2 संख्या घेतल्या वजा 15 बरोबर 0. बाळांनो काय कॉमन निघल? x. x आणि x कॉमन निघला, x प्लस 3 वजा 5 कंसात x राहिला, वजा वजांचा गुणाकार अधिक 5 त्रिक मधलं 5 काढलं 3 राहिलं बरोबर 0. x प्लस 3
x मायनस 5 इज इक्वल टू 0. आता याच्या बरोबर एकदा 0 ठेवा. x प्लस 3 इज इक्वल टू 0 और x माइनस 5 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू माइनस 3, x इज इक्वल टू 5. आता लेंथ कॅन नॉट बी निगेटिव्ह, म्हणजे लेंथ कधी निगेटिव्ह असते का? नाही. म्हणजे आपल्याला उत्तर कोणतं घ्यायला लागेल? x. म्हणजे ब्रेड्थ x इज इक्वल टू 5 मीटर. आता तिथं युनिट कोणतं दिलेलं आहे बघूया बाळांनो. सेंटीमीटर मध्ये काही नसणारच आहे. मीटर दिलेला आहे बाळांनो. लेंथ इज इक्वल टू x प्लस 7. x ची किंमत 5 अधिक 7 बरोबर 12 मीटर. अँड डायगोनल x प्लस 8. x म्हणजे 5 अधिक 8 13 मीटर. आता हे उत्तर तुम्हाला सोडून दिलेलं आहे. व्यवस्थित बघा. सॉल्व्ड एक्झाम्पल बाय पायथागोरस थेरम. दोन्ही म्हणजे त्या डायगोनलचा वर्ग बरोबर एक साईडचा वर्ग अधिक एक साईडचा वर्ग. इथं एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या पद्धतीनं फॅक्टर पडल्यात. इथं फॅक्टर व्यवस्थित गुणाकार केलेला आहे बा. पक्षांतर करून आपल्याला इक्वेशन मिळालं. नंतर वजा 15चं फॅक्टर पाडलं. 5 त्रिक 15, 3 एके 3 एके 1, 3 एके 3 आणि 5. मिडल टर्मचं साइन जे आहे ते मोठ्या संख्येला द्या नेहमी. आणि वजा वजांचा गुणाकार अधिक 3 आणि वजा 5 वजा 2च्या ऐवजी ह्या दोन संख्या घेतल्या. त्यांचं गणित सोडवलं. x बरोबर 5 और x इज इक्वल टू -3. बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह. लांबी कधीही ऋण असू शकत नाही, वजा असू शकत नाही. देअरफॉर x इज इक्वल टू 5. breadth of the storehouse is equal to 5 and length of the storehouse is equal to x plus 7 is equal to 5 plus 7 means 12 meter and diagonal of a storehouse is equal to x plus 8. 5 plus 8 means 13 meter.